च्या क्लासमध्ये आपण डायपोलच्या मुळे झालेली इलेक्ट्रिक फील्ड काढली. त्याच्या पुढे नेऊ आपण आता. तर त्याचा समरी करीत झाली तर मी काय करतो, पहिला एक टेबल बनवतो. पोझिशन, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड आणि नेट पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. पहिली पोझिशन आपण काय बघितली, ती पीच्या ॲक्सिसवर होती ना. म्हणजे पी काय आहे, डायपोल मुवमेंट ना. एका डायपोलच्या ॲक्सिसवरचा पॉईंट आहे एखादा पॉईंट, समजा ए असेल तर त्या ठिकाणी ई किती असतं चेक करून सांगा मला. ई 2kp/r³. सेंगेजमध्ये सगळीकडे केच्या ठिकाणी 1/4πε0 घेतलेलं आहे. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, ते घ्या. ते आपण अननेसेसरी लिहिणं कमी करतो, जरा वाचवतो. बरं, हे झालं इलेक्ट्रिक फील्ड ॲट दिस पॉईंट. आणि पोटेन्शियल किती असतं, हे असतं kp/r². ठीक आहे, हे झालं या दोन व्हॅल्यूज. दुसरी पोझिशन काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवाली ना. या पी पासून या दोन्ही ठिकाणी आर म्हणजे काय आहे, या डायपोलच्या मधनं सेंटरपासनं त्या एचं डिस्टन्स ते आर असतं ना. ओके, आता डायपोलच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जर ए पॉईंट असेल आर अंतरावर, तर ईची व्हॅल्यू किती असते. तर बायफर्केशन करतो क्लिअर दिसावं म्हणून. कळत आहे का. ओके, आता ईची व्हॅल्यू किती असती, ती असती kp/r³. फक्त 2 नसतं इथं, बघा 2 नाही आहे, kp/r³. आणि पोटेन्शियलची व्हॅल्यू असती 0. तर या चारही व्हॅल्यूज तुम्हाला पाठ पाहिजेत. एक्झाममध्ये डायरेक्ट ह्याच्यावर क्वेश्चन्स थेट येतात. आपण अजून एक तिसरी पोझिशन बघू, जी ह्याच्यापेक्षा जनरल फॉर्म आहे याचा. ती म्हणजे काय बघा, मी थोडी जागा इथं सोडतो, म्हणजे या टेबलमध्ये मी खाली ॲड करेल. खाली इथं थोडी जागा सोडतो मी आणि खाली लिहितो थर्ड पोझिशन, की असं लिहितो थर्ड पॉईंट. एनी जनरल पोझिशन, एनी जनरल पॉईंट विथ रिस्पेक्ट टू आर आणि थिटा. याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ समजा आता तो जो पॉईंट आहे, ज्या पॉईंट आपल्याला हे सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत, तो पॉईंट असा कुठलाही जनरल पॉईंट आहे, तर काय होईल. फॉर एक्झाम्पल समथिंग लाईक दिस. समजा ही तर डायपोल मुवमेंट आहे आणि तो पॉईंट इथं कुठंतरी आहे, ए पॉईंट. आता हा पॉईंट ॲक्सिसवर पण नाही आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पण नाही आहे. बरं, जर मला या डायपोल मुवमेंटच्या मधनं जर मी या पॉईंटला जॉईन करणारी एक लाईन इमॅजिनरी ड्रॉ केली आणि हे डिस्टन्स आर असेल आणि हा अँगल थिटा असेल, या दोन गोष्टी आपल्याला माहिती असतील, आर आणि थिटा. ठीक आहे, तर मला एक एक्सप्रेशन डिराईव्ह करता येतं का बघू. या ठिकाणी या ए पॉईंटला ई काय आहे आणि व्ही काय आहे टोटल, हे कसं काढता येईल मला एक सांगा. आता मी काय करतो, हा वेक्टर पी आहे ना, मला सांगा कुठलाही वेक्टर मला रिझॉल्व्ह करता येतो. कसं रिझॉल्व्ह करता येतो, दिस वेक्टर पी आय कॅन रिझॉल्व्ह लाईक दिस आणि लाईक दिस. कसं केलं मी या पीला रिझॉल्व्ह. हा काय झाला, पी कॉस थिटा आणि हा पी साइन थिटा. तुम्हाला कळत आहे का. आणि हा तो ओरिजिनल पी होता ना, ज्याला मी पी कॉस थिटा आणि पी साइन थिटामध्ये रिझॉल्व्ह केलं. कळतं ना. हा जो मिड पॉईंट आहे, मध्यातला पॉईंट आहे. हा वेक्टर ॲक्च्युली असा आहे. ओके, कॅन यू इमॅजिन दिस. आता बघा, आता हा पी कॉस थिटा डायपोल मुवमेंट जी आहे, या पी कॉस थिटाच्या ॲक्सिसवर हा पॉईंट आहे आणि या पी साइन थिटाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर हा पॉईंट आहे. तुम्हाला कळत आहे. आणि ॲक्सिसवर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचे मला ऑलरेडी एक्सप्रेशन्स मी मागच्याला डिराईव्ह केलेले आहेत, ते हे आहेत. आय नो दॅट. म्हणजे मला आता हे काढता येईल. कसं आहे, म्हणजे आय कॅन राईट पॉईंट ए इज ऑन ॲक्सिस ऑफ पी कॉस थिटा. म्हणजे त्या ठिकाणी एच्या ठिकाणी ई काय झालं, या ठिकाणी ई कसं झालं सांगा मला. ई इज इक्वल टू, जर ॲक्सिसवर असेल, ॲक्सिसवरचा ई किती व्हॅल्यू असते, 2kp/r³ ना. म्हणजे लिहितो मी 2k. पीच्या ठिकाणी फक्त काय लिहितो मी, पी कॉस थिटा r³. कळत आहे का, 2kp/r³.
ओके. आणि याची डायरेक्शन कशी असते लक्षात घ्या. ॲक्सिसवरच्या पॉईंटची डायरेक्शन ही अशी असते ना. ह्याला जर आपण E1 म्हणालो, लेट्स कॉल इट E1, वेक्टर E1 हा आहे असं. ओके. आता असं लिहिता येईल मला, पॉइंट ए इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ P sin थीटा, ऑफ P sin थीटा. म्हणून आता मी E2 ह्याच्यामुळे या P sin थीटाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे जो E2 झालाय तो डायरेक्ट त्याची मॅग्निट्यूड किती असते मला E2 काय माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा, तो KP/R³ असतो. म्हणजे K हा P/R³. कळतंय का? ओके. आता लक्ष द्या, डायरेक्शन कशी असते याची. याची डायरेक्शन तरी अशी होती ना दाखवल्याप्रमाणे. आता याची डायरेक्शन कशी असते बघा, रिवाइज करा मागच्या याला. परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ डायपोल मुवमेंट. आता डायरेक्ट डायपोल मुवमेंट ही अशी आहे ना, कळतंय. म्हणजे ह्याच्यामुळे झालेली इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ऑपोजिट असेल अशी पॅरलल. म्हणजे मी काय करतो असं दाखवतो E2. कळतंय का? लाईक दिस इज अ डायरेक्शन. आणि हे एकमेकांना कसं असणार आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे ना, कारण हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर पण रिझॉल्व्ह केलेलं आहे. कळतंय का सगळ्यांना? ओके. आता मला काय करायचं, नेट E काढायचं. देअरफॉर E नेट म्हणजे काय करावं लागेल मला, या दोघांचं वेक्टर ॲडिशन करावं लागेल. वेक्टर ॲडिशन केलं तर मला काय मिळेल, नेट E मिळेल. बघा नेट E कसं काढता येईल, हे √E1² + E2², हो ना. ओके. हे तर स्क्वेअर जर केलं आणि रूट काढलं, कॉमन काढलं बाहेर, तर KP/R³ बाहेर काढा. √ ह्याचं काय आहे 4 cos² थीटा प्लस sin² थीटा असं आहे. ह्याला सिम्प्लिफाय पुढे पाहिजे तसं करता येईल. म्हणजे काय लिहिता येईल मला, E नेट इज इक्वल टू, त्याला कसं सिम्प्लिफाय करता येईल, KP/R³. आता काय करतो मी, 4 cos² थीटा मी काय देतो 3 cos² थीटा प्लस cos² थीटा असं करता येईल का मला, प्लस sin² थीटा. आता हा cos² थीटा आणि sin² थीटाची ॲडिशन झाली 1. म्हणजे मला इथं काय लिहिता येईल, KP/R³ इंटू ब्रॅकेट इन √3 cos² थीटा प्लस 1. कळतंय? ही झाली टोटल मॅग्निट्यूड नेट इलेक्ट्रिक फील्डची. हे नोट डाऊन करून घ्या सगळं. ओके. ही झाली मॅग्निट्यूड. व्हॉट अबाउट डायरेक्शन ऑफ नेट इलेक्ट्रिक फील्ड. जर हा अँगल अल्फा असेल, इफ दिस अँगल अल्फा, तर मला काय लिहिता येईल, आय कॅन राईट फॉर दिस. इथे एका ठिकाणी सगळं दिसावं म्हणून मी याद करतोय, तुम्ही नोट्समध्ये असं पुढे लिहा. ओके. मी जर वेगळ्या पेजमध्ये घेतलं तर तुम्हाला ही डायग्राम आणि ते एकत्र दिसणार नाही, म्हणून एका पेजवर करतोय. तर हा जर अँगल अल्फा असेल तर मला काय लिहिता येईल, tan अल्फा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजस्टंट ना, म्हणजे आय कॅन से E2/E1. E2 किती आहे, E2 हे आहे KP sin θ/R³ अपॉन 2 KP cos θ/R³. कळतंय? R³ KP सगळं कट झालं. हे येतं tan θ/2. म्हणजे काय आलं, tan अल्फा किती आला, tan θ/2. कळतंय? येस. ही झाली डायरेक्शन. कळतंय का? म्हणजे मॅग्निट्यूड आणि ही झाली डायरेक्शन. नेट इलेक्ट्रिक फील्ड आला. आता नेट पोटेन्शियल असंच करता येईल का, तुम्ही स्क्रीनला पॉज करा आणि सेम करा. या पीला तुम्ही रिझॉल्व्ह करा. P cos θमुळे इथं काय पोटेन्शियल तयार होईल आणि P sin θमध्ये काय मुळे काय तयार होईल हे फाइंड करा आणि टोटल काढा. आता पोटेन्शियलचं टोटल काढण्यासाठी मला काय व्हेक्टोरियल ॲड करायची गरज नाही, कारण पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. सो स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः तुम्ही ह्याच्यात या पॉईंटचा A पॉईंटचा पोटेन्शियल काढायचा प्रयत्न करा. डू इट. ओके. करून झालं असेल तर मी इथं तुम्हाला दाखवतो. तुम्ही असं नका करू नोट्समध्ये, तुमच्या नोट्समध्ये पुढे लिहित जा तुम्ही सिक्वेन्सनी. मी इथे फक्त दाखवतोय कारण तुम्हाला
एकाच पेजवर ही डायग्राम पण दिसावी आणि मी लिहिलेलं पण दिसावं म्हणून हे करतोय मी, वरती दाखवतोय. मला सांगा काय लिहिता येईल मला. व्ही नेट इज इक्वल टू V1 प्लस V2 ना. V1 कोणामुळे, पी कॉस थिटाच्या ॲक्सिसवर असल्यामुळे, आणि V2 कोणामुळे, पी साइन थिटाच्या बायसेक्टरवर असल्यामुळे. ओके, मला सांगा V1 ॲक्सिसवर असलेला किती असतो V1. तर टेबलमध्ये बघा KP/R² असतो, म्हणजे मला लिहिता येईल KP कॉस थिटा बाय R². हा झाला V1. आणि V2 कशी असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉईंटवरचा पोटेन्शियल जास्त 0. कळतंय, म्हणजे सिम्पल V1 V2 मला ॲड करा, म्हणजे नेट V किती आलं, KP कॉस थिटा बाय R². दॅट्स इट, जस्ट सिम्पल ॲडिशन, कारण ही स्केलर क्वांटिटी आहे. कळतंय का. ओके, मग आता मी या माझा चार्टमध्ये आता हे ॲड करतो मगाशी बनवलेल्या चार्टमध्ये. पोझिशन, आता तिसरा पोझिशन घेतो. जर P असा डायपोल असेल आणि त्याच्यामधनं जर R अंतरावर आणि थिटा अँगलवर असा एक पॉईंट असेल A, तर या Aच्या ठिकाणी आता E किती येणार, Eची मॅग्निट्यूड असणार KP/R³ √3 cos² थिटा प्लस 1. ही झाली Eची मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन कशी असते, tan अल्फा इज इक्वल टू tan θ/2. दिस इज डायरेक्शन. कळतंय का. ओके, आणि Vची व्हॅल्यू किती असेल, KP कॉस थिटा बाय R². कळतंय, फाईन. हा झाला टेबल. हा टेबल तुमच्या लक्षात पाहिजे. आत्तापर्यंत आपण कालच्या आणि या क्लासमध्ये आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते सगळं या एका टेबलमध्ये समराईज होतं. आणि दिस यू शुड बाय हार्ट. पुढे झालं असेल लिहून, तर या बेसिसवर एक क्वेश्चन घेऊयात. बघा, याच्यावर बरेच क्वेश्चन्स फॉर्म करता येतात. हा वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे. समजा असा एक डायपोल आहे, हा याचा मिड पॉईंट आहे डायपोलचा. डायपोल मोमेंट त्याची P आहे आणि हा अँगल 37 डिग्री आहे. आणि या पॉईंटपासनं D डिस्टन्सवर इथं A पॉईंट आहे. क्वेश्चन आहे फाइंड E नेट अँड V नेट ॲट A. क्वेश्चन करतोय. ओके, एक बघा, पाहिजे असेल तर ह्याला पॉज करून ट्राय करा. काही नाही, तेच आहे. या तुम्हाला डायपोलच्या ॲक्सिसवरचा आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट शोधायचा आहे. ओके, तर ट्राय करायला हरकत नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन ट्राय. बघा, ज्याने ट्राय केलेलं आहे ते क्रॉस चेक करा, ज्यांना कळलेलंच नाही काय आहे ते बघा. आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आता हे जसं तुम्ही वेक्टर रिझॉल्व्ह करत होते तेव्हा तुम्हाला आपण एका टॉर्कचे प्रॉब्लेम्स वगैरे केले, त्यात तुम्ही टॉर्कचं फोर्सचा वेक्टर रिझॉल्व्ह करत होता, कधी कधी R वेक्टर रिझॉल्व्ह करत होता. असं तुम्हाला कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं हे प्रॅक्टिसनेच येणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता हा डायपोल P आहे. बघायला गेलं तर या P पासनं D अंतरावर थिटा आहे, तर आपल्याला Dचा थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना, आपण मगाशी डिराईव्ह केलेला. थिटा माहिती आहे, D माहिती आहे, तर हे काढता येणं शक्य आहे. दिस इज पॉसिबल. ओके, दॅट इज वन थिंग. डायरेक्ट फॉर्म्युला वापरला तरी चालेल, पण ह्याच्यापेक्षा अजून एक मेथड सोपी कसं करता येईल. इफ यू वॉन्ट यू कॅन डायरेक्टली यूज इट, पण इफ यू वॉन्ट अजून एक कसं करता येईल. मी या Pला रिझॉल्व्ह करतो. कसं करतो, या P वेक्टरला रिझॉल्व्ह केलं तर हा काय झाला वेक्टर, हा झाला P कॉस 37 ना. व्हॉट इज कॉस 37? What is cos 37? Cos 37 is a smaller angle. It's 4/5. म्हणजे I can write this as 4p/5. कळतंय. आणि ह्याचा जो y कॉम्पोनंट आहे तो आहे sin 37, तो आहे 3p/5. sin 37 3p/5 आहे. ओके, असं मी काय केलं, या Pलाच रिझॉल्व्ह करून टाकलं दोन कॉम्पोनंट्समध्ये. आता हा A पॉईंट 4p/5च्या ॲक्सिसवर आहे आणि 3p/5च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. झालं, करा. हिंट आहे कसं करता येईल. E नेट बोला, या ठिकाणी तो याच्या ॲक्सिसवर आहे
म्हणजे आय कॅन फर्स्ट ऑफ ऑल से E1 प्लस E2. मला सांगा व्हॉट इज E1. E1 ॲक्सिसवरचा पॉईंट 2kp/r³ असतो ना. 2kp, तर पीच्या ठिकाणी काय लिहितो मी 4p/5/r³. r आहे d³ कळत आहे. हे झालं E1. ही डायरेक्शन कशी आहे, E1 ची डायरेक्शन अशी असणार ना, E1 अवे फ्रॉम, कळत आहे. ओके. आणि पुढे काय असणार, ही झाली E1 डायरेक्शन. आणि E2 डायरेक्शन कशी असेल बघा, ऑपोजिट टू असेल ना, ऑपोजिट डायपोल E2. पहिल्यांदा आपण याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा किती आहे kp/r³. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आहे 3p/5 सॉरी kp/r³, म्हणजे r आहे d. E1 कोणामुळे लक्षात घ्या, E1 ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. ॲक्सिस या डायपोलमुळे E1 काढला, आणि या डायपोलमुळे इथं झालेला पॉईंट, इथं झालेलं इलेक्ट्रिक फील्ड E2 आहे. आता ह्याची डायरेक्शन खाली असणार ना, अपोजिट टू डायपोल मुवमेंट E2, कळत आहे. ओके. आता हे झालं वेक्टर. ओके. मग मला जर अशी मॅग्निट्यूड काढायची असेल, ई नेटची मॅग्निट्यूड कशी काढता येईल, स्क्वेअर करून तुम्हाला ॲड करावं लागेल ना, असं ई नेट स्क्वेअर करून ॲड केलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा, यातनं कॉमन गोष्टी सगळ्या बाहेर काढा. दॅट इज फर्स्ट थिंग यू शुड डू. काय कॉमन, काय निघतंय kp/5d³. सरसकट कॉमन आहे. 4 दुणे 8, 8चा स्क्वेअर 64 प्लस 3चा स्क्वेअर 9. हे काय झालं 75 74, म्हणजे झालं हे √74 kp/5d³. हे झालं आन्सर. ठीक आहे. कॅल्क्युलेशन चेक करा एकदा. ही झाली मॅग्निट्यूड. आणि तुम्हाला जर इन केस हे वेक्टर फॉर्ममध्येच लिहायचं असेल, हे झालं मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये. डायरेक्शन काढायचं असेल तर डायरेक्शन कशी काढणार, ही डायरेक्शन थीटा असेल तर आय कॅन से tan थीटा इज इक्वल टू E2/E1 ना अपोजिट अपॉन ॲडजसंट. कळत आहे का. ओके. E2 किती व्हॅल्यू आहे, E2 इज दिस 3kp/5 d³ कडून टाकतो मी 2kp इंटू 4/5. kp 5 कट झाले, म्हणजे दिस इज 3/8. कळत आहे का. ओके. म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स 3/8. करेक्ट. ही झाली मॅग्निट्यूड, ही झाली डायरेक्शन. आणि तुम्हाला जर हे आय आणि जे फॉर्ममध्ये काढायचं असेल तर बघ ना, सांगा E1 आय मध्ये जातो आणि E2 खाली जातो, म्हणजे -j. म्हणजे सिम्पली आय कॅन राईट ई नेट इज इक्वल टू, मी काय करतो kp/5d³ कॉमन काढतो. आय कॅन राईट 8i कॅप -3j कॅप. तर मग तुम्हाला ऑप्शन्स बघून ठरवायचं तुम्हाला कुठल्या ऑप्शनला टिक करायचे. हे झाली मॅग्निट्यूड, ही झाली डायरेक्शन थीटाच्या टर्म्समध्ये, आणि ही झाला डायरेक्ट वेक्टर फॉर्म. ह्याच्यावरनं हेच येणार तुमचं. ठीक आहे. 73 यायला पाहिजे ना, इथं 74 लिहिलं मी चुकून. ओके फाईन. हा क्वेश्चन होमवर्कला घ्या. असे 3 चार्जेस दिलेले आहेत, -q, 2q, -q. इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत, d डिस्टन्स आहे साईडची लेंथ. फाइंड नेट डायपोल मुवमेंट काढा. असा क्वेश्चन तुम्हाला ह्याच्या अगोदर घेतला आहे मी कालच्या क्लासमध्ये. पुढचा क्वेश्चन होमवर्कला अगेन. असे 2 डायपोल्स आहेत, डायपोल मुवमेंट्स आहेत. डायपोलच म्हणू आपण याला. डायपोल मुवमेंट म्हणजे p इक्वल टू, म्हणजे पीची जी व्हॅल्यू असते ना, तर डायपोल मुवमेंट म्हणतो त्याला. पण हे डायपोल, हे 2 शार्ट डायपोल्स आहेत, असे ठेवलेले आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर. तर इथनं या पॉईंटपासून r डिस्टन्सवर हा या दोन्हीचा मिड पॉईंट आहे. यापासून r डिस्टन्सवर x पॉईंट आहे. अगेन फाइंड E नेट अँड V नेट ॲट x. करा. पुढे आता डायपोलचं बिहेवियर इन एक्सटर्नल E.
बघूयात. डायपोलचं बिहेवियर इन एक्सटर्नल ई. एक्सटर्नल ई म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर एखादा डायपोल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर डायपोल कसा बिहेव करतो बघा. जर समजा असं बाहेरनं इलेक्ट्रिक फील्ड लागतंय, आपल्या नीटच्या स्कोपमध्ये आपण फक्त युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डच घेणार आहे. नॉन युनिफॉर्म असेल तर थोडा याच्यात बदल पडणार आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जर असेल तर हे डायपोल कसं बिहेव करेल. बरं, मी या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक डायपोल ठेवतो. समजा डायपोल पी अशी ठेवली तर आता या डायपोलवर काय लागणार फोर्स, नेट फोर्स बघूया. डायपोल म्हणजे असतं काय, या ठिकाणी असतो -Q चार्ज आणि या ठिकाणी असतो +Q चार्ज. तुम्हाला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू EQ, बरोबर आहे. बघा मग या चार्जवर किती फोर्स लागतो. E असा आहे ना, F इज इक्वल टू EQ, पण या ठिकाणी Q मायनस आहे. त्यामुळे जेव्हा F इज इक्वल टू E-Q असतं तेव्हा या मायनसमुळे काय होतं, F ची डायरेक्शन Eच्या डायरेक्शनपेक्षा उलटी असते, अपोजिट असते या मायनसमुळे. आणि जेव्हा चार्ज प्लस असतो तेव्हा F ची डायरेक्शन जी Eची असते तीच असते, प्लसमध्ये आणि हे मायनसमध्ये. आता मायनस चार्ज आहे म्हटल्यानंतर याच्यावर लागलेला फोर्स या E असा असेल तर तो फोर्स असा असणार अपोजिट. म्हणजे याच्यावर फोर्स लागेल असा. त्या फोर्सची मॅग्निट्यूड किती असणार आहे EQ. आता इथं मायनस घ्यायची गरज नाही ना, म्हणजे हा मायनसमुळेच आपण डायरेक्शन फ्लिप केली ऑलरेडी. तर आता परत मायनस नका घेऊ ते. बरं, आता याच्यावर फोर्स लागेल EQ +EQ आणि त्या प्लसमुळे ह्याची डायरेक्शन अशीच असेल या फोर्सची. कळतं का. ओके, आता ओव्हरऑल डायपोलचा विचार करा. या अख्ख्या डायपोलवर असा EQ लागतोय आणि असा एक EQ लागतोय, म्हणजे F नेट काय झाला ह्याच्यावरचा 0. आता आपण असं करूयात, या टायटलमध्ये डायपोल बिहेवियर इन इथं एक मध्ये शब्द टाका, युनिफॉर्म एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हे फील्ड युनिफॉर्म असताना असं होणार. जर फील्ड युनिफॉर्म नसेल तर डायपोलवर F नेट 0 होत नाही. त्या केसमध्ये डायपोल बिहेव कसा करतो हे आपल्या नीटच्या सिलेबसच्या स्कोपमध्ये काही नाही आहे. त्यामुळे लेट अस नॉट वरी अबाउट इट. आपण इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्मचंच काळजी करू. जेव्हा युनिफॉर्म असेल तेव्हा F नेट 0. नेट टॉर्क किती, टाऊ नेट पण 0. का 0. बघा, एखादी लाईन अशी आहे आणि या लाईनला तुम्ही इथनं असं ओढतोय मी आणि इथनं ओढतोय आणि ह्या ओढणाऱ्या फोर्सेस एका लाईनमध्ये जात आहेत ना, त्यामुळे हे गोल का फिरेल, इट वोंट रोटेट. कारण लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स इज इन अ स्ट्रेट लाईन. एका लाईनमध्ये सगळे फोर्सेस एक असा लागतोय एक असा लागतोय, त्यामुळे ते फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतात. टॉर्क पण 0 आहे. ओके, हे झालं असं. पण समजा काय होईल जेव्हा मी डायपोल अशी ठेवली नाही आणि काही अँगलला ठेवली तर काय होईल बघूया. म्हणजे हा बाहेरनं लागलेला इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, हे समजणं फार गरजेचं आहे, कारण याच्या सिमिलर आपण चर्चा करणार आहे मॅग्नेटिझममध्ये. जेव्हा आपण मॅग्नेटिझममुळे EMI इंड्यूस कसा होतो आणि मग जनरेटरचं वर्किंग किंवा गॅल्व्हॅनोमीटरचं वर्किंग वगैरे आपण सगळं शिकणार आहोत. तर हे समजणं हे बेसिक आहे. त्या केसमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड असेल त्या केसमध्ये. आता आपण इलेक्ट्रिक फील्डशी डील करतोय. बरं, हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, पण आता मी डायपोल अलॉंग द फील्ड ठेवण्यापेक्षा थोडा अँगलला ठेवतो. आता बघा, मी वेक्टर P असा ठेवला, म्हणजे वेक्टर P इज इन्क्लाइंड टू E. हा सगळा E आहे ना, सगळा E हा सगळा Eच आहे. P आणि E मध्ये अँगल θ आहे. आता काय होईल बघा, आता काय होईल, या ठिकाणी -Q आणि या ठिकाणी +Q. -Q वर फोर्स असा लागेल, किती आहे तो फोर्सची व्हॅल्यू EQ. +Q वर फोर्स असा लागेल EQ. आता मला सांगा F नेट 0 आहे का. तर आता F नेट 0 आहे का. बघा ना, नेट फोर्स EQ इथे लागतोय, म्हणजे टोटल X मध्ये फोर्स लागतोय 0, Y मध्ये काहीच नाही, म्हणजे F नेट 0. पण आता मला सांगा टाऊ नेट 0 आहे का. टाऊ नेट इज नॉट इक्वल टू 0. का. कारण आता ही लाईन अशी आहे आणि या लाईनला तुम्ही या टोकाला अशी दोरी बांधून अशी ओढताय आणि
या टोकाला दोरी बांधून तुम्ही असं ओढताय, कळतंय तुम्हाला? तर ही गोल आता असं फिरणार ना गोल, कळतंय का? ओके, सो नाव दिस विल रोटेट, इट टॉर्क वोंट बी झिरो. पण आता मला सांगा, हे दोन फोर्सेस सेपरेटेड थ्रू सम डिस्टन्स विल ॲक्ट लाईक कपलसारखं काम करतील ना हे. ओके, आता दोन्ही क्यू मधला डिस्टन्स आपण किती घेत असतो? 12 घेत असतो. 12 घेत असू तर मला सांगा हे अंतर किती झालं दोघांमधलं अंतर? हे झालं 12 साइन थिटा ना, हा थिटा म्हणलं की हा पण थिटा. हे झालं डिस्टन्स किती? 12 साइन थिटा. आता हे हा फोर्स आणि हा फोर्स हे इक्वल इन मॅग्नेट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन आणि ऍक्टिंग ऑन सेम बॉडी आणि सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, या 4 कंडिशन मी तुम्हाला शिकवल्या होत्या. व्हॉट इज कपल टॉर्क रोटेशनल मोशन शिकवताना. तर त्या केसमध्ये कपल टॉर्क कसा काढतो? पण अशा केसमध्ये कपल टॉर्क कसा असतो? त्या फोर्सची मॅग्नेट्यूड जी इक्यू आहे आणि डिस्टन्स इंटू डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस, ज्या केसमध्ये किती आहे? 2L साइन थिटा. ओके, बघा. पण मला सांगा, ई असं लिहितो मी, हे क्यू इंटू 2L काय असतं? क्यू इंटू 2L असतं पी ना, डायपोल मोमेंट, आणि इंटू साइन थिटा टाऊ. आता मला सांगा, ई पण व्हेक्टर आहे, पी पण व्हेक्टर आहे क्वांटिटी, टाऊ पण व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि साइन थिटा आहे. असं कधी होतं की ए बी साइन थिटा, जेव्हा ए आणि बी दोन्ही व्हेक्टर्स असतात, असं केव्हा होतं? क्रॉस प्रॉडक्टमध्ये होतं. त्यामुळे मला हे असं पण लिहिता येईल. दॅट्स वाय राईट टाऊ इज इक्वल टू, आय कॅन राईट वेक्टर ई क्रॉस वेक्टर पी. कळत आहे? वेक्टर ई क्रॉस वेक्टर पी. ओके, ह्याला पी क्रॉस ई सुद्धा म्हणता येईल. या केसमध्ये आपण बेटर पी क्रॉस ईज करू. हे चुकीचं नाही आहे, कारण टॉर्कची दिशा जी आहे ती मानलेली आहे. क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह माना, काही लोक अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह मानतील. बरं, पण आपण पुस्तकात ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे करू. पुस्तकामध्ये तुम्हाला पी क्रॉस ई असं दिलेलं आहे. आपण लेट अस फॉलो दिस. तर क्रॉस प्रोडक्ट, आता व्हेक्टरमधला क्रॉस प्रोडक्टच्या कॅटेगरीमध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स इथं परत येतात. आहे तसे प्रॉब्लेम इथं येतात. कळतं का तुम्हाला? हे नोट डाऊन करून घ्या सगळं, की कसं डायपोल बिहेव करतो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. पुढे याची अजून एक पिक्युलॅरिटी बघू. आता मी इथंच लिहितोय, तुमच्याकडे जागा असेल तर लिहा, नाहीतर पुढच्या पेजवर घ्या, कारण मला हे बघून सांगायचं. मला सांगा, टाऊ मॅक्स कधी असेल? हा टॉर्क इज इक्वल टू मॅक्सिमम वेन साइन थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल, जे 1 असते, म्हणजे थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री. टाऊ मॅक्स इज इक्वल टू नथिंग बट ई पी ना, साइन थिटाची व्हॅल्यू 1. हे कधी असेल? जेव्हा थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री. याचा अर्थ ई डायरेक्शन अशी आहे आणि डायपोल तुम्ही अशी ठेवली. जेव्हा तुम्ही अशी डायपोल ठेवता पी अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये, तेव्हा त्याच्यावर मॅक्सिमम टॉर्क लागतो. बरं, टॉर्क झिरो कधी होतो? टॉर्क झिरो कधी होतो? जेव्हा साइन थिटा 0 येतो. टाऊ इक्वल टू टाऊ मिनिमम इज नथिंग बट 0 वेन थिटा बिकम्स इक्वल टू 0 और 180 डिग्री. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असा आहे आणि डायपोल मी अशी ठेवली, जे वरच्या केसमध्ये आपण बघतोय, डायपोल अशी ठेवली, तर काय? थिटाची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे टॉर्क ह्याच्यावर तर लागणार नाही. ठीक आहे? किंवा डायपोल असा उलटा ठेवला, आता थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री झाली. आता या केसमध्ये पण साइन 180 0 असतो, त्यामुळे या ठिकाणी पण थिटा लागणार नाही. बघा, बरं, अजून एक लॉजिक मी तुम्हाला सांगतो का टाऊ इक्वल टू पी क्रॉस ई लिहिणं जास्त करेक्ट आहे ई क्रॉस पी पेक्षा. म्हणजे हे आपण लिहिलेलं का करेक्ट आहे? बघा, टाऊ पी क्रॉस ई असतो ना. तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट मला डायरेक्शन कशी करायची माहिती आहे. पी म्हणजे काय करा, या केसमध्ये मला सांगा, या केसमध्ये ई क्यू असा लागतोय आणि हा ई क्यू असा लागतोय. म्हणजे हे दोन फोर्सेस या डायपोलला कसं हलवायचा प्रयत्न करतायत, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? तर इट इज क्लॉकवाईज. तर मला सांगा, पी क्रॉस ई, पी पहिला आपण पी म्हणजे आय अलाइन माय फिंगर्स टुवर्ड पी. पी असा आहे. पी क्रॉस ई म्हणजे मी असा पकडतो हाताला, तर ते दिसतोय का हात माझा? पी क्रॉस ई, मी हात फिंगर पी पासनं ई कडे नेले, ते नेले तर माझा थंब इज पॉइंटिंग डाऊनवर्ड्स. तुम्हाला कळत आहे? हे फार विचित्र आहे. मी तुम्हाला अजून कसं दाखवू.
देर इज नो अदर वे आय कॅन शो यू ऑल दिस. ओके, तर तुम्हाला क्रॉस प्रॉडक्टची डायरेक्शन कळतीये. इट इज पी क्रॉस ई म्हणून डाऊनवर्ड आहे. आणि माझा हात, माझे फिंगर कसे फिरले, क्लॉकवाईजच फिरले ना. येस, म्हणून हा सिक्वेन्स बरोबर आहे. ई क्रॉस पी केला असता तर काय केलं असतं, ई क्रॉस पी असं झालं असतं ना, पण असा टॉर्क लागला असता. पण सध्या टॉर्क असा लागत नाहीये, तो असाच लागतो. त्यामुळे पी क्रॉस ई करणंच हे योग्य आहे. दॅट विल बी करेक्ट. बरं, पुढे आता यात अजून थोडं एक हायर लेवलचे प्रॉब्लेम्स असे येऊ शकतात. बघा, मला एक सांगा, हा डायपोल, बघा डायपोलचा वेक्टर असा आहे. हा पेन म्हणजे डायपोल वेक्टर पी आहे. तो जेव्हा ईच्या अलॉंग असतो तेव्हा ह्याच्यावर फोर्स पण 0, टॉर्क पण 0. जेव्हा या डायपोल वेक्टरला मी अँटी क्लॉकवाईज फिरवलं, कसं फिरवलं, अँटी क्लॉकवाईज फिरवलं, त्यानंतर ह्याच्यावर टॉर्क कसा लागला, टॉर्क तर लागला क्लॉकवाईज लागला, असा लागला. म्हणजे मी ह्याला फिरवतोय अँटी क्लॉकवाईज, पण ह्याला टॉर्क लागतोय क्लॉकवाईज. कळतंय? उलट बघितलं, जर मी याला फिरवलं क्लॉकवाईज तर याच्यावर टॉर्क कसा लागेल, बघा टॉर्क कसा लागेल, अँटी क्लॉकवाईज. का, बघा जर मी या डायपोलला या पोझिशनपासनं क्लॉकवाईज फिरवलं, ओके, आता बघा काय होईल. आता याच्यावर असा फोर्स लागतोय ई क्यू, जो हा फोर्स दिसतो ना तुम्हाला, हा फोर्स याच्यावर लागतो ना असा, आणि हा फोर्स जो आहे तो ई क्यू असा लागेल मागे या ठिकाणी. ओके, तर हा ई क्यू आणि हा ई क्यू हे काय करतील, त्याला अँटी क्लॉकवाईज फिरायला बघतील. तुम्हाला कळतंय का हे? म्हणजे मी या डायपोलला जेव्हा असं ठेवलं होतं तेव्हा ह्याच्यावर टॉर्क 0 आहे. जेव्हा मी ह्याला क्लॉकवाईज फिरवलं, अँटी क्लॉकवाईज फिरवलं, मी फिरवलं आणि सोडलं, तर ह्याच्यावर टॉर्क कसा लागेल, क्लॉकवाईज, आणि ह्याला सरळ आणेल. ओके, पण जर मी ह्याला माझ्या हाताने बाहेरनं फोर्स लावून, बाहेरनं एक्सटर्नल वर्क डन करून जर मी ह्याला क्लॉकवाईज फिरवलं आणि सोडलं, तर ह्याला फोर्स कसा लागेल, अँटी क्लॉकवाईज. कळतंय? म्हणजे तुम्हाला हे ऑब्झर्व झालं का की हा जो रिस्टोरिंग टॉर्क असतो, हा जो टॉर्क आहे हा रिस्टोर करतो. रिस्टोर करतोचा अर्थ काय, ही जी पोझिशन आहे ही कुठली इक्विलिब्रियम झाला, असा कुठला इक्विलिब्रियम असतो ज्यामध्ये तुम्ही तिथनं जर डिस्प्लेस केलं एखाद्या गोष्टीला तर तो त्या ठिकाणी रिस्टोर होऊन जातो, असा स्टेबल इक्विलिब्रियम आहे. म्हणजे हा डायपोल जेव्हा अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे तेव्हा दिस डायपोल इज अ स्टेबल इक्विलिब्रियम. आता जेव्हा हा स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे, लक्षात घ्या, जिकडे जिकडे तुम्हाला स्टेबल इक्विलिब्रियम हा शब्द दिसेल ते त्या ठिकाणी लक्षात घ्या, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन, कारण सिम्पल हार्मोनिक मोशन जे असते त्याच्यामध्ये मधली मीन पोझिशन स्टेबल इक्विलिब्रियम असतो. ओके, आता याचा अर्थ, आता हे कुठलं इक्विलिब्रियम, हे आहे स्टेबल आहे. त्यामुळे आता ही डायपोल जर या पोझिशनपासून थोडी डिस्प्लेस केली, अशी डिस्प्लेस करून सोडून टाकली, तर डायपोल अशी अँग्युलर एसएचएम करेल. हे एसएचएम कसलं आहे, अँग्युलर एसएचएम. करेक्ट? आय होप तुम्हाला हे कळतंय. म्हणजे मी वरनं बघितलं, असं पकडतो या पेनला, असा हा डायपोल मी अलॉंग ई ठेवला, या डायपोलला मी थोडा डिस्प्लेस केलं बाहेरनं फोर्स लावून आणि सोडलं, तर नाव दिस विल परफॉर्म अँग्युलर एसएचएम या प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. कळतंय का? ओके, तर आता मग अँग्युलर एसएचएम म्हणलं की एसएचएमचे सगळे प्रॉब्लेम इथं आले. टाइम पिरियड काढा, त्याची फ्रिक्वेन्सी काढा, आणि ई वाढवा की टाइम पिरियड कसा चेंज होतो वगैरे वगैरे. तर टाइम पिरियड कसा काढायचा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, बघा, ऐका, लक्ष द्या. हा जो टॉर्क आहे हा रिस्टोर करणारा टॉर्क आहे ना. ओके, इट इज अ रिस्टोरिंग टॉर्क. या टॉर्कला मी परत इथंच करतो कॅल्क्युलेशन हे, कारण मला हे आणि हे एकत्र दाखवायचं आहे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये असं नका करू, गिचमिड नका करू, तुम्ही ते पुढच्या पेजेसवर लिहा. काय डिस्कस करता येईल, आता मी तुम्हाला ओरली जे सांगितलं, काय सांगितलं की कसा हा इक्विलिब्रियममध्ये आहे, कसं, हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या. लक्षात घ्या राजांनो, मला असं होणार नाही की मी प्रत्येक ओळ तुम्हाला इथं डिक्टेट करेल आणि तुम्ही इथं लिहून दाखवेल तुम्हाला. तर तुम्हाला जे एक्सप्लेनेशन सांगतोय हे तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जर इंग्लिशचा लिहायचा प्रॉब्लेम असेल, राईट इन युअर ओन लँग्वेज. मी तुम्हाला जे काही सांगितलं स्क्रीनला पॉज करा, मागे जा, ऐका परत आणि नीट लिहून घ्या. सो त्याच्यात थोडा एफर्ट लागणार आहे, पण यू डू इट. बरं, पुढे डिस्कशन जे आहे की डायपोल स्टेबल इक्विलिब्रियम असल्या कारणाने दिस कॉन्स्टिट्यूट्स एसएचएम.
when displaced from mean position. अच्छा, mean position कुठली असती? along E. along E ची जी पोझिशन असते ती कशी आहे? ती mean पोझिशन आहे. तुम्हाला हे कळतंय का? बघा. अच्छा, आता ह्याचं ॲनालिसिस कसं करू? मी ह्याला डिस्प्लेस समजा थिटानी केलं. इफ थिटा इज स्मॉल, मी काय करतो? छोट्याशा थिटाने त्याला डिस्प्लेस केलं. इफ थिटा इज स्मॉल, मला काय देता येईल? टाऊ इज इक्वल टू EP साइन थिटा. हां, आता हे असं लिहिता येईल का? टाऊ इज इक्वल टू EP थिटा. ओके, हे कुठनं आलं का? बिकॉज थिटा इज व्हेरी स्मॉल. जर छोट्या थिटाला डिस्प्लेस केलं मी, अगदी असं याला फक्त अगदी 1 डिग्रीने असं हलवलं, अगदी असं इतकं नाही हलवलं, छोट्या थिटाने डिस्प्लेस केलं, तर आय कॅन राईट लाईक दिस. पुढे ओके, टॉर्शन. आता टॉर्शनल ह्याच्यात SHM मध्ये स्टँडर्ड इक्वेशन काय असतं? टाऊ इक्वल टू के थिटा ना, जसं आठवतंय का? F इज इक्वल टू KX होता SHM मध्ये. असं टाऊ इक्वल टू के थिटा. तुम्ही जर हे आणि हे एकमेकांशी कम्पेअर केलं तर मला के ची व्हॅल्यू काय मिळाली? के ची व्हॅल्यू आहे E इंटू पी ना, के इफेक्टिव्ह व्हॅल्यू. ओके, आता मला सांगा अँग्युलर SHM मध्ये टाइम पिरियडची व्हॅल्यू किती असते? टाइम पिरियड इज इक्वल टू T इक्वल टू 2 पाय अंडर रूट. लिनियरमध्ये M बाय के असते ना, मग अँग्युलरमध्ये M च्या ऐवजी I काय आला? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, I बाय के. तर ओके, पण आता के ची व्हॅल्यू किती आहे? बरं ठीक आहे, के लिहितो मी, पण के ची व्हॅल्यू मला मगापासून मिळाली आहे 2 पाय अंडर रूट I बाय PE. व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे? दिस इज एन इक्वेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ SHM. म्हणजे SHMचे सगळे प्रॉब्लेम्स परत इथे येऊ शकतात. टाइम पिरियडचा क्वेश्चन्स, हे टाइम पिरियडचं इक्वेशन हे आहे. हे नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. आता या इक्वेशनला अजून थोडं सिम्प्लिफाय कसं करता येईल? समजा आता आयची व्हॅल्यू टाकली तिथं, तर काय होईल? हे जे मी डायपोल काढला होता, हा जर -Q आणि हा +Q असे चार्जेस होते ना, मधला डिस्टन्स काय घेतलं? 2L घेतलंय मी. ओके, आता समजा या चार्जचं मास पण M आहे आणि या चार्जचं मास पण M आहे. हां, आणि आता ही डायपोल याच्या सेंटरच्या अबाउट फिरते ना, ना डायपोल तो. ओके, तर सेंटरच्या अबाउट मी जर मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल? आता हे डिस्टन्स L झालं आणि हे डिस्टन्स L झालं. मग या केसमध्ये I काय होईल? हे पॉईंट मासेस आहेत ना, M आणि M डिस्ट्रीब्युटेड मासेस नाही आहेत, पॉईंट मासेस आहेत, मध्ये काही मास नाही आहे. तर म्हणजे I ची व्हॅल्यू किती झाली? 2 इंटू ml². हो ना, एकाचा M इंटू L² प्लस M इंटू L². ॲक्सिस हा आहे मध्यभागी, ह्याच्या मध्ये फिरतं ना, ते हा ॲक्सिस आहे ना ह्याचा. बरं, हे झाली व्हॅल्यू I ची व्हॅल्यू ठेवा इथं. म्हणजे T ची व्हॅल्यू काय आली? 2 पाय अंडर रूट 2 ml² अपॉन PE. बरं, P ची व्हॅल्यू काय येते? P ची व्हॅल्यू असती Q इंटू 2L ना, P ची व्हॅल्यू. तर आय कॅन से Q इंटू 2LE. मग ह्याला ट्रान्सफॉर्म करून काय लिहिता येतं? पुढे सिम्प्लिफाय करून ML अपॉन QE. अजून इक्वेशन आलं. ह्याला काही एंडच नाही आहे, हे करत बसायला. तुम्हाला एक्झाममध्ये पाठ करायची काही गरज नाही आहे. पाठ करायचं जर तुम्हाला जर काही असेल, ते फक्त टॉर्कचं ते इक्वेशन तुम्हाला लक्षात पाहिजे, त्याच्यावरनं या गोष्टी पटापट आल्या पाहिजेत. तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आता आपण पुढचा स्टार बघूयात. दॅट इज वर्क डन टू रोटेट डायपोल मोमेंट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. बघूयात. ठीक आहे, हा टॉपिक. आता मी काय करतो, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, युनिफॉर्म आहे ना, पॅरलल आहेत लाईन्स एकमेकांना, म्हणून हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे.
बघा नॉन युनिफॉर्म असेल तर ते कॉम्प्लेक्स होऊन जाईल फार, म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. बरं युनिफॉर्म फील्ड आहे, ह्याच्यामध्ये जर मला एखादा डायपोल ठेवायचं असेल तर डायपोल ऑन इट्स ओन कुठल्या ओरिएंटेशनमध्ये राहायला आवडेल डायपोलला, अशा ओरिएंटेशनमध्ये ना, ज्या ओरिएंटेशनमध्ये डायपोल हे कॅपमध्ये डायपोलचा ॲरो आहे वेक्टरचा, ज्यामध्ये डायपोल इज अलॉंग ई, डायपोल विल लाईक टू बी लाईक दिस. का तर याच्यावर एफ नेट पण 0, टाऊ नेट पण 0. प्रत्येकाला शेवटी इक्विलिब्रियमला राहायची इच्छा असेलच ना. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी इन इक्विलिब्रियम. कळत आहे, तुम्ही असं एका पायावर जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण एका पायावर थांबलं तर यू आर नॉट एक्झॅक्टली इन इक्विलिब्रियम. देर आर सो मेनी फोर्सेस ऑन युअर लेग मसल्स विच आर नॉट बॅलन्स्ड. पण तुम्ही जेव्हा खुर्चीवर बसता तेव्हा नेट फोर्स ऑन द लेग मसल्स बिकम 0. कळत आहे, सो यू फील कम्फर्टेबल. ओके, तर या स्थितीमध्ये डायपोल मुवमेंटला राहायला आवडेल. व्हेरी नाईस. पण समजा मला या स्थितीमधनं जर मला डायपोलला फिरवायचं असेल तर आपोआप डायपोल फिरेल का? नाही फिरणार. मला बाहेरनं काहीतरी कार्य करावं लागेल. आता मी आता या क्षणी पण या पेनला असं फिरवतोय ना, म्हणजे आय एम एक्झर्टिंग सम माय मसल्स, फिंगर मसल्स आर एक्झर्टिंग सम टॉर्क, सम फोर्स अँड अल्टिमेटली टॉर्क. दॅट्स वाय हा गोल फिरला. म्हणजे मला बाहेरनं काहीतरी कार्य करावं लागलं. ओके, तर हे कार्य किती करावं लागतं जर फिरवायचं असेल तर हेच आपण बघू, स्टडी करू. ओके, आता समजा इनिशियली डायपोल असा ठेवलेला आहे. इनिशियली तो θ1 अँगलला आहे आणि याला मला फिरवून θ2 अँगलला न्यायचं आहे. तुम्हाला कळत आहे का? हे θ1 वरनं कुठं न्यायचं आहे? θ2ला न्यायचं आहे. म्हणजे असा होता तो अगोदर. इथनं मी कारण डिराईव्ह करताना जनरल डिराईव्ह करतो ना मी, असंच इथनंच का लिहायचं असं करून, इथनं घेतलं, इथं न्यायचं आहे. असं जर असेल तर मला किती कार्य करावं लागेल बघा. आता वर्क डन मला सांगा. हा टॉर्क जो लागतोय, टॉर्कची व्हॅल्यू किती आहे बघा. पहिला आपण टेल यू. टॉर्कची व्हॅल्यू होती PE sin θ. मला सांगा इज दिस टॉर्क कॉन्स्टंट? टॉर्कची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे का? तर नाही आहे. P कॉन्स्टंट आहे, E कॉन्स्टंट आहे, बरोबर. पण sin θ वेगळा आहे, कारण θ आता चेंज होणार ना, वाढवताना. θ चेंज झाला काय होणार? टॉर्क वाढत जाणार, म्हणजे ह्याला रिस्टोर करताना टॉर्क वाढत जाणार. ओके, म्हणजे टॉर्क वाढत जाणार म्हणजे दिस इज एन एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल टॉर्क. म्हणजे जसं व्हेरिएबल फोर्समध्ये आपण कसं लिहित होतो, F इज इक्वल टू इंटिग्रेशन FdS असं लिहित होतो ना, तसंच आता मला कसं लिहावं लागेल, कारण हे रोटेशनमध्ये वर्क करायचं ना. एफच्या ठिकाणी तर काय लिहितो मी? टाऊ, आणि DS ठिकाणी लिहितो dθ. इतकं मला कार्य करावं लागेल. बरं, टॉर्कची ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, म्हणजे काय मिळेल? W इज इक्वल टू PE इंटिग्रेशन sin θ dθ. PE बाहेर काढलं कॉन्स्टंट असल्यामुळे, P पण कॉन्स्टंट आहे आणि E पण युनिफॉर्म असल्यामुळे कॉन्स्टंट आहे. ॲडव्हान्समध्ये आहेत क्वेश्चन्स, मेन्समध्ये पण. मेन्सच्या पेक्षा टफ किंवा ॲडव्हान्समध्ये ज्या ठिकाणी युनिफॉर्म नसतं इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज अ फंक्शन ऑफ एक्स वगैरे, तर त्या केसमध्ये इथं पण हे व्हेरिएबल येतं, म्हणजे हे आत घ्यावं लागतं. तर दॅट बिकम्स अ टफ थिंग विच इज नॉट इन आवर सिलेबस. त्यामुळे त्याची तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे. पुढे वेन लिमिट्स टाकायला लागेल. वेन θ इज चेंजिंग फ्रॉम θ1 टू θ2. कळत आहे? पुढे PE आहे तसं लिहिलं. sin θ इंटिग्रेशन आहे cos θ मायनस cos θ. लिमिट θ1 टू θ2. आता जेव्हा मायनस साइन असतं तेव्हा त्या लिमिटची पलटी होत असते ना, म्हणजे काय लिहितो मी याला? मी खाली लिहितो W इज इक्वल टू PE काय लिहू मी? cos θ1 मायनस cos θ2. इतकं मला कार्य बाहेरनं करावं लागेल. तुम्हाला कळत आहे? दिस मच वर्क आय हॅव टू डू. बरं, आता मी इतकं कार्य केलं. चला, θ1ला तो अगोदर होता, θ1 म्हणून θ2ला त्याला घेऊन गेलो, म्हणजे असं झालं. ओके, इतकं कार्य मी केलं. हे कार्य मी माझ्या मसलमधनं जी एनर्जी गेली बाहेर, वाया गेली, ज्याच्यामुळे मी याला गोल फिरवलं, ती एनर्जी कशामध्ये स्टोअर झाली? एनर्जी तर डिस्ट्रॉय होऊ शकत नाही.
येस, तर ती एनर्जी स्टोअर होते पोटेन्शियल एनर्जीमध्ये. त्याला म्हणतात डायपोलची पोटेन्शियल एनर्जी. पाहिजे असेल तर एक वेगळा स्टार खाली करता येईल किंवा ह्याच्यामध्येच कंटिन्यू केलं तरी हरकत नाही. काय की पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन युनिफॉर्म ई. बघा कसं आहे, काय देता येईल, हे वर्क डन जे आहे हे वर्क डन इज कन्वर्ट होतं, दिस इट सेल्फ गेट्स कन्वर्टेड इनटू चेंज इन इंटरनल एनर्जी, सॉरी नॉट इंटरनल एनर्जी, चेंज इन इट्स पोटेन्शियल एनर्जी, डेल्टा यू. बरं, डेल्टा यू काय असतो, यू फायनल मायनस यू इनिशियल ना. फायनल पोझिशन 2 होती ना, इनिशियल पोझिशन 1 बघू. म्हणजे इनिशियल पोझिशनला जर 1 म्हणलं आणि फायनलला 2 म्हणलं तर मी असं u2 मायनस e1 इज इक्वल टू PE cos θ1 मायनस cos θ2. अच्छा, ओके, हे असं आहे. पण मला सांगा, हे दिसायला सुंदर आहे का? नाही, आपल्याला सगळं सुंदर पाहिजे दिसण्यासाठी. त्यामुळे ह्याला सुंदर बनवता कसं येईल? ओके, तुम्हाला सांगत आलोय मी की पोटेन्शियल एनर्जी ही कधीही एका रेफरन्सच्या एका एका डेटमला 0 मानून त्याच्या तुलनेमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी कधीही सांगतो. याच्यात पण असं करता येऊ शकेल. ह्याच्यात काय करूयात, सिम्प्लिसिटीसाठी म्हणजे आपण युनिव्हर्सली आपण मानत आलं तसं जर मानलं, इफ θ1 इज इक्वल टू 0, वेल θ1 इज इक्वल टू 90 डिग्री. θ1 जर 90 डिग्री घेतली तर काय होईल सांगा. θ1 90 डिग्री जर घेतलं आणि या θ1 ची जी एनर्जी आहे म्हणजे u1 ला जर मी 0 मानलं, इफ ॲट θ1 इक्वल टू 90 u1 ला 0, ह्याला मानतो ना मी, ह्याला मानतो. ह्याला मानल्यानंतर ह्याच्या तुलनेमध्ये बाकीच्यांची निघेल मला व्हॅल्यूज, कळते का? ओके, ज्याप्रमाणे मी हे एक्झाम्पल सारखं देतो. हाईट तुम्हाला विचारली तर तुम्ही जमिनीपासून ज्या ठिकाणी तुमचे पाय टेकले तिथनं पुढे हाईट मोजता ना. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पाय ज्या सरफेसवर टेकले त्याला तुम्ही 0 मानून चाललेलं आहे, तसं तुम्ही 0 कशालाही मानू शकता. ओके ना, फाईन. तर मी u1 ला 0 जर मानलं आणि u1 ला 0 कधी, जेव्हा θ1 90 डिग्री. लक्षात घ्या, θ1 90 म्हणजे काय, इनिशियली तो डायपोल असा आहे, कळत आहे. तसं जर असेल तर मला सांगा कसं लिहू मी. डेल्टा यू बिकम्स, आता u2 येईल ना, हे u1 0 झालं, इज इक्वल टू PE. हे P म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नाही, हे PE म्हणजे P फॉर डायपोल आणि E फॉर इलेक्ट्रिक फील्ड. कॉस θ1 हे झालं 0 मायनस कॉस θ2, कळते का? दिस इज पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी अँगल θ2. म्हणजे इन जनरल मला काय देता येईल, पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी अँगल इज इक्वल टू मायनस PE कॉस θ. हे कळतंय? आता तुम्हाला माहिती आहे PE कॉस θ काय प्रकार असतो. PE कॉस θ असतो P डॉट E डॉट प्रोडक्ट, कळतंय? म्हणजे हे असं लिहिता येईल मला, मायनस P डॉट E असं पण लिहिता येईल वेक्टर फॉर्ममध्ये. स्केलर प्रोडक्ट आहे ना, डॉट प्रोडक्ट. जेव्हा याचा क्रॉस प्रोडक्ट असतो तेव्हा तुम्हाला काय मिळतं, टॉर्क मिळतो. P क्रॉस E दिसतं इथं. आणि स्केलर प्रोडक्ट असेल तर काय मिळतो, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट दोन्हीचे एक्झाम्पल कॉपी पेस्ट त्या चॅप्टरमधनं. क्लिअर आहे? ओके, आता ही पोटेन्शियल एनर्जी मायनस आहे. ठीक आहे, याची पण चर्चा नंतर करूया. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या सगळं हे. बघा, आता पोटेन्शियल एनर्जी मायनस आहे जेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री असते. बघा, थिटाची व्हॅल्यू 0 टाकून बघा इथं, तर काय होईल, यू ची व्हॅल्यू काय येईल, मायनस PE येईल, कारण कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. आणि थिटाची व्हॅल्यू तुम्ही टाका 180 डिग्री. 180 डिग्री टाकली तर यू ची व्हॅल्यू काय येते बघा, कॉस 180 इज -1 आणि इथे मायनस आणि हे मायनस निघून जाईल, म्हणजे येतं PE. म्हणजे लक्षात घ्या, थिटा यू ची मिनिमम व्हॅल्यू ही असू शकते आणि मॅक्सिमम ही असू शकते, कळत आहे? आणि तुम्हाला हे माहिती आहे, ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कमीत कमी असते त्या ठिकाणी काय असतं, स्टेबल इक्विलिब्रियम. म्हणजे 0 डिग्रीला काय इक्विलिब्रियम, स्टेबल इक्विलिब्रियम. मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवलंय 0 डिग्रीला कसं स्टेबल इक्विलिब्रियम असतं, ते यातनं पण प्रूव्ह झालं.
आणि उलट जर ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते त्या ठिकाणी कुठलं इक्विलिब्रियम असतं? तुम्हाला ते एक इक्वेशन माहिती आहे ना, कर्व असा, या ठिकाणी बॉल आहे, या ठिकाणी बॉल आहे, या ठिकाणी बॉल आहे, या ठिकाणी एनर्जी मॅक्सिमम आहे, म्हणजे कुठलं इक्विलिब्रियम झालंय? हे झालं अनस्टेबल, हे झालं स्टेबल इक्विलिब्रियम, कळतं ना? म्हणून इथे पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात कमी आहे, म्हणून हे कुठलं झालं? दिस इज एन एक्झाम्पल ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे, ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते त्या ठिकाणी काय असतं? अनस्टेबल इक्विलिब्रियम, कळतंय? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असं असेल आणि त्यात तुम्ही डायपोल पण असा ठेवला तर हे कुठलं इक्विलिब्रियम झालं? स्टेबल. पण तुम्ही डायपोल जर असा ठेवला तर कुठलं इक्विलिब्रियम आहे? अनस्टेबल. आता या स्थितीमध्ये तुम्ही त्याला थोडं जरी हलवलं तर तो परत असा वापस येणार नाही. थोडा हलवलं की तो परत असा या ठिकाणी येईल, कारण हाही स्टेबल पोझिशन आहे. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो? हे पण लॉजिक लिहून घ्या. डिस्कशन पुढे नेऊयात. आता हा जो आहे तुम्ही सेक्शन तेव्हाच बघा जेव्हा तुमचं मागचं सेक्शन क्लिअर झालं असेल. मग डायपोल कळलेला आहे, डायपोलचा कसे इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो बिहेव करतो, त्याच्या बायसेक्टरवर इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, त्याच्या ॲक्सिसवर किती असतं, तुम्हाला सगळं कळलेलं आहे. आणि नसेल कळलं तर या व्हिडिओला इथंच पॉज करा, पहिले सगळं तो डायपोलची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊ देत आणि त्यानंतरच कम बॅक टू दिस. डायपोल इंटरॅक्शन. आत्तापर्यंत आपण एका डायपोलचं बघत होतो. काय होईल जर दोन डायपोल एकत्र असतील तर ते एकमेकांवर काय प्रेम करतील, कसं एकमेकांना फोर्स लावतील, काय एकमेकांवर एनर्जी ॲक्ट करतील किंवा एकमेकांवर इलेक्ट्रिक फील्ड लावतील वगैरे वगैरे. तर दोन डायपोल एकमेकांशी बिहेव कसं करतील लक्षात घ्या. तुम्हाला हे केमिस्ट्रीमध्ये पण कुठंतरी आलं असेल, कारण डायपोल ही कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये येते, दॅट मच आय नो. आणि त्यात इलेक्ट्रॉन पेअर्स जे असतात त्याच्यात डायपोल इंटरॅक्शन्स त्याच्या, त्यात एक चांगला सॉलिड स्टडी आहे त्याचा. एनिवे त्यातला किती % तुम्हाला सिलेबसमध्ये आहे आणि तुम्हाला शिकून झालेला आहे सध्या का नाही आय डोंट नो. नेवर माइंड, तुम्ही झालं असेल तर तुम्हाला हा शब्द ऐकून माहिती असेल आणि यू मे हॅव लर्न सम मोर थिंग्स. बघूयात. डायपोल इंटरॅक्शन. पहिली कॅटेगरी बघू किंवा ह्याला केस 1 म्हणता येईल. समजा एक डायपोल असा आहे, से P1, आणि दुसरा डायपोल असा ठेवला आहे. आता सांगा हा P2 हा P1च्या ॲक्सिसवर आहे ना. ओके. जर आता आणि ऑब्व्हियसली हे सगळे डायपोल्स कसे शॉर्ट डायपोल. आपण आत्तापर्यंत सगळ्या डेरिव्हेशनमध्ये डायपोल शॉर्टच मानत आलेलो आहे, त्यामुळे त्यात काही विशेष नवीन सांगितलं नाही तुम्हाला. आणि समजा हे दोन डायपोल एकमेकांपासून R अंतरावर आहेत. आता हे R अंतर कुठं कुठं घेतलं बघा, मी ह्याच्या सेंटरपासून त्याच्या सेंटरपर्यंत घेतलेलं आहे. ओके, असं ठेवलं आहे. आता हे एकमेकांवर काय फोर्स लावत आहेत, हे एकमेकांवर काय इलेक्ट्रिक फील्ड लावत आहेत, पोटेन्शियल एनर्जी काय आहे, हे सगळं बघता येईल. बघा आता ह्याचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ह्याला आपण डायपोल 1 म्हणूयात आणि 2 म्हणूयात. मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड 1 E1 म्हणजे काय? याच्यामुळे झालेलं इलेक्ट्रिक फील्ड कुठे? या ठिकाणी. त्याला मी काय म्हणतोय? E1 म्हणतोय. कळतंय ना? म्हणजे E1 जेव्हा सबस्क्रिप्ट 1 लिहितो तेव्हा हे 1 काय दर्शवतं? ह्याला जन्म देणारा 1. कळतं ना? म्हणजे या ईला कारणीभूत कोण ठरला आहे? 1, डायपोल नंबर 1, म्हणून मी E1 देतोय. ओके, E1. बरं सांगा E1 काय लिहिता येईल? 2kp/r³ असं असतं ना. आपण जर मागचा टेबल बघितला, ॲक्सिसवर किती आहे? 2kp/r³. ओके, ॲक्सिसवर किती आहे ह्याच्या? 2kp/r³. 2kp P1/r³. हे काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 1 ॲट 2. हे E1. तुम्हाला कन्फ्युजन नको असेल तर लिहा. दिस इज E ड्यू टू 1 ॲट 2. कळतंय का? अच्छा. आता याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड आणि डायरेक्शन कशी असते? डायरेक्शन अवे असते ना. आपण बघितलं ॲक्सिसवरच्या पॉईंटला अवे फ्रॉम डायपोल असते डायरेक्शन. म्हणजे याच्यावर
या ठिकाणी डायपोल या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड लागतो कसा, असं लागतोय. ओके, आता या ठिकाणी लागलेलं इलेक्ट्रिक फील्ड असं आहे, या इलेक्ट्रिक फील्ड आणि P2 एकमेकांच्या अलॉंग आहेत ना, म्हणजे ह्याच्यावर नेट टॉर्क सुद्धा या केसमध्ये नेट टॉर्क 0 असणार याच्यावर. ओके, नेट टॉर्क जर 0 असेल तर याची पोटेन्शियल एनर्जी कशी काढता येईल? कॅन आय से पोटेन्शियल एनर्जी वी कॅन कॅप्शन्स आपण कशी वापरूया? ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल 2. याची पोटेन्शियल एनर्जी किती असते? मग अशी बघितलं आपण U इज इक्वल टू P डॉट ई ना, म्हणजे या ठिकाणी किती असते ही मायनस PE. का मायनस PE? तर मायनस PE कॉस थिटा असते ना. U काय असतं जनरल फॉर्म्युला मायनस PE कॉस थिटा. या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू 0 आहे म्हणून U काय आलं मायनस PE. ओके, हे काय आहे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2, इलेक्ट्रिक फील्ड ॲट 2 ड्यू टू 1 हे काढलं. ओके, आता फोर्स कसा बरं बाय द वे, आपण जर मी या ईची व्हॅल्यू ही E1 असणार ना, म्हणजे या ठिकाणी E1 आहे बेसिकली याच्यामुळे झालेला जो आपण काढलेला आहे, ती जर ठेवली व्हॅल्यू तर काय येईल? मायनस 2. आता हे P2 असणार ना, अच्छा 2P2 मायनस 2K P1 P2 बाय R³ असं लिहू का मी याला? काय नाही, ही E1 ची व्हॅल्यू मी याच्यात टाकली. दिस इज पोटेन्शियल एनर्जी. ओके ओके, आता फोर्स बघू. फोर्स ऑन 2 ड्यू टू 1. मला माहिती आहे फोर्स काय असतो, मायनस du बाय dr. आठवतंय का आपण ते XY मध्ये लिहितो तो डायबा त्या टर्म्समध्ये. आता एकच दिशेमध्ये असल्यामुळे मायनस du बाय dr. ओके, मायनस du बाय dr मध्ये कसं लिहिणार? मी तुम्हाला मायनस, आता मी याला डिफरन्शिएट करतो, त्याला डिफरन्शिएट केलं की काय झालं? मायनस 2K P1 P2 हे काय झालं? बाहेर आलं कॉन्स्टंट. आणि R³ म्हणजे R⁻³ ना, तर डिफरन्शिएशन काय होतं? -3 R⁻4 खाली येईल ना. आता काय झालं हे? -6K P1 P2 बाय R⁻4. हा तो फोर्स आहे. आणि तुम्हाला जर असं आठवत असेल, आपण स्टडी केला होता, जेव्हा हा फोर्सची व्हॅल्यू अशी निगेटिव्हमध्ये येते तेव्हा काय फोर्स असतो हा? जेव्हा आपण ला डिफरन्शिएट केल्यानंतर निगेटिव्ह येते तेव्हा हा फोर्स असतो अट्रॅक्शनचा. फोर्स इज ऑफ अट्रॅक्शन. मी तुम्हाला बऱ्याच स्लोप काढून दाखवलं होतं वर्क एनर्जी पॉवरमध्ये, की एनर्जीला डिफरन्शिएट केल्यानंतर आपण कसं हा इक्विलिब्रियम स्टेबल आहे अनस्टेबल आहे हे काढू शकतो, आणि फोर्स अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे काढू शकतो. तुम्हाला मी ॲनिमेट करून दाखवलं होतं स्टेजवर भरून, कसं पुढे गेल्यानंतर मागे फोर्स लागतो, मागे गेला की पुढे फोर्स लागतो. तर तुम्ही हे आठवत असेल, वेल अँड गुड. तर हा एक पॉईंट आहे, हा नोट डाऊन करून घ्या. पुढे आपण असं एक बघता येईल काय होईल केस 2. आता अजून एक केस वाढवता येतील भरपूर. आता हे एक P1 असा ठेवला, दुसरा P1 उलटा ठेवायचा असा, तर मग काय होतं? ह्याचं ॲनालिसिस तुम्हाला हवा असेल तुम्ही नक्की करा. बघू आपण एक ते होमवर्कला देऊन बघू, लेट अस सी. पण आता मी मेजर केसेस घेतोय. केस 2. केस 2 मध्ये काय करूयात? समजा 2 डायपोल्स अशा असतील. एक डायपोल P1 अशी आहे, दुसरी डायपोल P2 अशी. ॲरोहेड खाली काढला मी, इथं काढलं तर चाललं असतं. एनिवे, आणि ह्या 2 डायपोल्स आता एकमेकांना पॅरलल आहेत आर असं आहे. मग आता मला असं म्हणता येईल का की ही P2 डायपोल P1च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे? कारण लक्षात घ्या, हे डायपोलची लेंथ सिग्निफिकंट नाही आहे, लेंथ शॉर्ट आहेत, पण दोन्ही डायपोल शॉर्ट आहेत. तसंच P1 पण शॉर्ट आहे, त्यामुळे दोघंही एकमेकांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहेत. ओके, मग आता काय म्हणतो मी, ह्याला कॉल इट डायपोल 1, कॉल इट डायपोल 2. बघा या सिक्वेन्समध्ये जो आहे आपण पहिल्यांदा मी काय करतो, E1 काय काढतो,
E1 काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन 2 ड्यू टू 1. E1 काय आहे, KP/r³ असं असतं ना, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच आपण आपल्या टेबलमध्ये बघितलेलं आहे, KP/r³. अच्छा, काय लिहू मग, KP1/r³. इतकं इलेक्ट्रिक फील्ड लागतं. डायरेक्शन कशी आहे, डायरेक्शन इज ऑलवेज अपोजिट टू द ओरिजिनल डायपोल. ओरिजिनल डायपोल असा आहे, म्हणजे याच्यामुळे इथं लागलेलं इलेक्ट्रिक फील्ड खाली असणार आहे, म्हणजे अशी डायरेक्शन असेल ना, E1ची खालची डायरेक्शन असेल. ओके, आता बघा, आता E1 आणि P2 एकमेकांना अपोजिट झाले, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट 2 कशी काढता येईल, पोटेन्शियल एनर्जी ॲट 2. आता काय झालं, दोघांमध्ये अँगल 180 डिग्री झाला ना, म्हणजे -PE cos 180 ना. PE काय लिहू, P2 आणि E म्हणजे E1. cos 180 झाला -1, ते मायनस आणि हे मायनस प्लस झालं, म्हणजे मला काय लिहिता येईल, आणि E1 ची व्हॅल्यू टाकली इथं, तर काय लिहिता येईल, KP1P2/r³. डू यू गेट इट? ओके, येस, ही झाली U ॲट दिस. आता ही U मॅक्सिमम स्टेबल नाही आहे, त्यामुळे या U प्लस आहे ना, प्लस आहे म्हणजे काय, इट इज नॉट स्टेबल कंडिशन. एनिवे, आपण ते डिस्कशन मॅग्नेटिझममध्ये करू. असे 2 बार मॅग्नेट ठेवले तर ते एकमेकांना कसे फोर्स लावतात, म्हणून तसे गोल फिरतात वगैरे वगैरे. आता ना, तुम्हाला इथपर्यंत कळलं, ठीक आहे. पुढे मला फोर्स काढायचा आहे. फोर्स ऑन दिस ड्यू टू दिस, फोर्स इज -du/dr मायनस KP1P2 आणि काय तर -3r⁴. मायनस मायनस प्लस झालं, 3KP1P2/r⁴. आन्सर, दॅट्स हाऊ इट वर्क्स. आता आपण इथं प्लस साइन आला ना, जसं मग अशी मायनस होतं, असे आता इथं काय झालं, प्लस साइन आला, त्यामुळे आता हा कुठला फोर्स आहे, दिस इज फोर्स ऑफ रिपल्शन. हा आहे फोर्स ऑफ रिपल्शन. दोन्हीकडे तुम्ही एक ऑब्झर्व जर गोष्ट केली तर हा फोर्स डायरेक्ट इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r⁴ आहे. ह्याच्यावर डायरेक्ट न्यूमरिकल देऊ शकता तुम्हाला. जर डिस्टन्स अर्ध केलं, वाढवलं, हे केलं, ते केलं, तर फोर्स किती होतो. इथं पण काय लिहिता येईल, F इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r⁴. हे नोट डाऊन करून घ्या. ओके, तर अशा केसेस आहेत. डायपोल इंटरॅक्शन ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे या सिलेबसमध्ये नाही आहे, तर आपण जसं ह्याच्यावर न्यूमरिकल्स येतील त्याप्रमाणे ह्याच्यावर आपण जास्त डिस्कशन करूयात. सध्या मी थेअरी इथंच थांबवतो या टॉपिकची, डायपोल टॉपिकची. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्या आणि डाऊट्स मला कळवत राहा. चलो, बाय.